इथे बघा आपण तांदूळ चांगलं भिजवून घेतलेलं आहे बघा. सकाळी भिजू घातलं होतं मी. सकाळी ध्यानात नाही माझ्या व्हिडिओ काढायचा. नंतर आपण हे मिक्सरमध्ये घालून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघा. एकदम बारीक करायची आणि एका पातेल्यात नाही तरी तुम्हाला काढू वाटेल भांड्यात तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि नंतर रात्रभर तसंच आपल्याला मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघा. नंतर सकाळी उठल्यानंतर हे असं फुगून येतं बघा वर. नंतर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला लागेल तेवढा सोडा, तुम्हाला लागेल तेवढं मीठ सगळं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी, जेवढं लागेल तेवढं, जास्त नाही करायचं पातळ, आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर बंद करून एक अर्धा तास तसंच ठेवायचं. नंतर आपण टोमॅटो चटणी करून घ्यायची आहे बघा. खोबरं पहिल्यांदा आपण फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर मिरची फ्राय करून घ्यायची आहे. मिरची फ्राय केली का नंतर त्याच्यामध्ये लसूण कांदा घालून चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे बघा. लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. चांगलं हलवून चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा. भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाजलेले खोबरे आणि मिरची टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढे आपण शेंगदाण्याचे कूट टाकून चांगलं हलवून घ्यायचं 1-2 मिनटं. तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्याची चटणी करून घ्यायची आहे. नंतर आपण त्याला तडका देऊन त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची असं टाकून त्याची चांगला तडका द्यायचा आहे बघा. बघू शकता तुम्ही तडका देऊन झाला आहे आपला. त्याला हलवून घ्यायचं मस्तपैकी. नंतर आपण डोसा करूया. डोसा मस्तपैकी असा बघा गोल आला पाहिजे. पीठ टाकून घ्यायचं आणि नुसतं पळीनं असं गोल 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 हलवायचं, फिरवून घ्यायचं आहे बघा. मस्तपैकी आपल्याला डोसा तयार होतो. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तेल टाकू शकता, नाहीतर तूप टाकू शकता. मी तेल टाकले बघा. चांगला भाजून घ्यायचा आहे बघा 1-2 मिनटं आणि भाजल्यानंतर काढून घ्यायचा. आमच्या आर्याला की नाही मसाला डोसा खूप आवडतो टोमॅटो चटणी घालून, म्हणून मी त्यांच्यासाठी बघा अजून एक डोसा करणार आहे. त्याची पण अशीच प्रोसेस आहे बघा. फक्त वरून आपण त्याला टोमॅटो चटणी लावणार आहे बघा. मी हे डोसा मऊ केलेत कारण आर्याला आमच्या मऊ डोसा आवडतात बघा टोमॅटो चटणी घालून. हे बघा बघू तयार आहे बघा आपला डोसा चटणी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि ब्लॉग आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.